नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते देण्यात आलेले आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। अगोदर आपण तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न पाहू। प्रश्न पहिला, शिक्षकांनी दिलेल्या सूचना 1 व लिही। 5 गुणांसाठी आहे। शिक्षकांनी बस स्थानकावर दिल्या जाणाऱ्या कोणत्याही 5 सूचना विद्यार्थ्यांना तोंडी स्वरूपात सांगाव्यात व विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करण्यास सांगावे। प्रश्न दुसरा, इयत्ता 9वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेला पाठ किंवा कविता यावर 8 ते 10 वाक्यात तुझे विचार सांग। 5 गुणांसाठी आहे। पुढे आहे स्वाध्यायावर आधारित प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, सोशल मीडिया शाप की वरदान या विषयावर तुझे विचार 15 ते 20 ओळीत लिही। 5 गुणांसाठी आहे। प्रश्न चौथा, तुझ्या शाळेतील प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अहवाल लेखन खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वहीत लिही। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न 5वा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। प्रश्न 5वा हा 7 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। उद्योजक मुळगावकर यांचा कोणताही एक गुण विशेष लिही। सचोटी, सज्जनपणा, कार्यक्षमता। त्या ठिकाणी परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील। हा प्रश्न, लंडनच्या स्थापत्य कॉलेजची विशेष बाब लिही। उत्तर, पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे व मगच पदवी मिळे। ही लंडनच्या स्थापत्य कॉलेजची विशेष बाब आहे। हे जे प्रश्न आहेत ते या परिच्छेदेवर आधारित होते। ही प्रश्न, मंदीच्या लाटेमुळे मुळगावकरांचे कोणते नुकसान झाले ते लिही। 2 गुणांसाठी आहे। उत्तर, 6 महिने विनावेतन काम करावे लागले। ही प्रश्न, तुझ्या परिसरातील शेती इतर व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही एका व्यावसायिकाची तुला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 6 ते 7 ओळीत लिही। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उत्तर, मेहनत, सातत्य, प्रत्यक्ष कारखान्यावर काम। माझ्या क्षेत्रात मी एक शेतकरी पाहिला आहे। तो कठोर परिश्रम आणि सातत्य दर्शवितो। तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत अथक परिश्रम करून नेहमीच त्याच्या शेतात उपस्थित असतो। तो शेतीच्या सर्व कामांमध्ये थेट सहभागी असतो। त्याचे समर्पण व चिकाटी खरोखरच प्रशंसनीय आहे। कठीण काळातही तो स्थिर राहतो। प्रश्न 6वा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। प्रश्न 6वा हा 7 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। चौकटी पूर्ण कर। ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भरवण्याचे उद्देश, सद्भावना, समता, मैत्री आणि विश्वबंधुत्व या भावना वाढीस लावण्यासाठी। हे जे प्रश्न आहेत ते पुढील परिच्छेदावर आधारित आहेत। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे। परिच्छेदावर आधारित हा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिही। 1 गुणासाठी आहे। त्यातील पहिला प्रश्न, ऑलिम्पिक सामन्यांनी जगाला दिलेला मंत्र, शरीर संपदा वाढवणे व बल संवर्धन करणे। पुढे आहे दुसरा प्रश्न, ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा क्रीडातज्ञ। उत्तर आहे फ्रेंच क्रीडातज्ञ कुबर्टीन। ही प्रश्न, ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना 6 ते 7 ओळीत स्पष्ट करून लिही। 3 गुणांसाठी। उत्तर, ऑलिम्पिक स्पर्धा एक जागतिक क्रीडा महोत्सव आहे। यात जगभरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतात। ही स्पर्धा विविध राष्ट्रांमधील लोकांना एकत्र आणते आणि सलोख्याची भावना वाढवते। ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू जरी वेगवेगळ्या देशांचे असले तरी ते एकसमान ध्येयाने प्रेरित झालेले असतात, जे क्रीडा भावनेतून विश्वबंधुता भावना दर्शवते। प्रश्न 7वा, खालील परिच्छेदाच्या आधारे सूचनेनुसार कृती कर। 4 गुणांसाठी आहे।
पहा पुढे दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे। साम्यली पुस्तके माणूस 2 गुणांसाठी आहे। पुस्तकांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं, पुस्तकांनाही जीव असतो, माणूस माणसांना स्वतःचे व्यक्तिमत्व असते। हा प्रश्न पुस्तक वाचण्याचे कोणतेही 2 फायदे लिही 2 गुणांसाठी। पुस्तक वाचण्याने मेंदूला चालना मिळते, पुस्तक वाचण्याने वाचन कला समृद्ध होते। प्रश्न 8वा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर 8 गुणांसाठी आहे। प्रश्न 8वा त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। कारण लिही 1 कवितेतील आईने घराला तोरण बांधले आहे कारण तिचा मुलगा रणांगणावर चालला होता म्हणून कवितेतील आईने घराला तोरण बांधले आहे। दुसरा प्रश्न कवितेतील आईच्या डोळ्यात एकही दुःखाचा थेंब येणार नाही कारण उद्या जगाला शांती मिळणार आहे म्हणून कवितेतील आईच्या डोळ्यात एकही दुःखाचा थेंब येणार नाही। पहा हे जे प्रश्न आहे या कवितेवर आधारित आहे। बाळ चाललास रणा घरा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण। हा प्रश्न कवितेतील देशभक्ती व देशप्रेम या आशयाला अनुसरून कवितेत आलेले कोणतेही 2 शब्द लिही 2 गुणांसाठी। रणांगणी विजयी वीराचा। ई प्रश्न खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिही 2 गुणांसाठी। बाळ चाललास रणा घरा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण। उत्तर सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते बाळा तू रणांगणावर चालला आहेस, हा शुभ शकुन आहे, मी आनंदाने घराला तोरण लावते आहे, माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करत आहे। ई प्रश्न खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिही 2 गुणांसाठी आहे। तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी। उत्तर रणांगणांवर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही, तू लढताना श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे स्मरण कर, शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेचा आशीर्वाद होता तसा आशीर्वाद तुला मिळेल। प्रश्न 9वा 8 गुणांसाठी आहे। खालील सूचनेनुसार कृती करून लिही। पहा ठिकाणी पुढील कविता देण्यात आलेली आहे। कवितेवर आधारित अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे। खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिही। मुद्दे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवांच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा व त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सह अनुभूती घ्यावी हा संदेश देण्यात आलेला आहे। सिंह या शब्दाला कवितेत आलेला बोलीभाषेतील शब्द लिही। शिव कविता आवडण्याची अथवा न आवडण्याची कारणे 2 गुणांसाठी आहे। ही कविता मला आवडली आहे कारण उघड्या निसर्गात मुक्तपणे निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही वनवासी मुले कशी जगतात त्यांचे प्रत्येकारी चित्रण या कवितेत केले आहे। हा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे काव्यपंक्तीचे रसग्रहण कर। तुडवीत राहणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याविन राहू नको। आशय सौंदर्य संदीप खरे यांच्या कवितेतून तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे मार्गदर्शन केले आहे। आपले जगणे सत्यम शिवम सुंदरम करावे, माणुसकी जपावी, आदर्श जीवन जगण्याचा संदेश कवितेतून मिळतो। काव्य सौंदर्य माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात नवनवीन ज्ञानाची राणे आनंदाने झुडवीत जावीत, नवीन विचार अंगीकारण्यास भीती बाळगू नये, तत्वांवर निष्ठा असावी, कार्य करत राहावे। भाषिक वैशिष्ट्ये या कवितेत फटका या पूर्वप्रकार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे। काय करावे व काय करू नये याचे संवादात्मक वर्णन केले आहे। प्रश्न 10वा 6 गुणांसाठी आहे। खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिही। अ प्रश्न 3 गुणांसाठी आहे।
जंगलात फिरताना कोणत्या नियमांचे पालन करावे असे तुला वाटते ते 6 ते 7 वाक्यात लिही. हा प्रश्न विश्वकोश पाहण्याचे कोणतेही 3 फायदे लिही. 3 गुणांसाठी आहे. आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्याला मदतनीस होतो. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. प्रश्न 11. खालील काव्यपंक्तीतील मात्रावृत्त ओळख व मात्रावृत्तेचे नाव लिही. पहिले आहे आर्या मात्रावृत्त. 2. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सकाराम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. मात्रावृत्त दिंडी 19 मात्रा. प्रश्न 12. खाली दिलेली उदाहरणे वाच व उदाहरणात आलेल्या रसांची नावे लिही. 2 गुणांसाठी. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे शांतरस. 2. ही मायभूमी थोरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची. वीररस, श्रमरस. पुढे आहे प्रश्न 13. खालील सूचनेनुसार कृती कर. प्रश्न 13 हा 10 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून लिही. 1. पाठ थोपटणे. अर्थ शाबासकी देणे. वाक्यात उपयोग समीरचा शाळेत प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची पाठ थोपटली. 2. लुप्त होणे, नाश पावणे. वाक्यात उपयोग समाजात शिक्षण स्पर्धा वाढल्याने शेती व्यवसाय लुप्त होईल असे वाटते. हा प्रश्न खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिही. 2 गुणांसाठी आहे. 1. मूर्ती बनविणारा मूर्तिकार. 2. आठवड्याला प्रकाशित होणारे साप्ताहिक. ई प्रश्न काखेत कळसा गावाला वळसा, थेंबे थेंबे तळे साचे, अति तेथे माती, जुने ते सोने. खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण वरील चौकटीतून शोध व लिही. 2 गुणांसाठी आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्याचाच अर्थ अति तेथे माती. 2. सर्वत्र शोध घेत असलेली वस्तू स्वतःजवळच असणे. म्हण काखेत कळसा गावाला वळसा. ही प्रश्न खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. 1 गुणासाठी आहे. उ प्रश्न खालील पारिभाषिक शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिही. इंडेक्स, निर्देशांक, दर्शक, सूची. प्रश्न 14. खाली शब्दगटातील शब्दातून लेखन नियमानुसार बरोबर असलेला शब्द ओळख व लिही. 2 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे अस्तित्व. आ निष्क्रिय. प्रश्न 15. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील क्रीडा विभागासाठी आवश्यक साहित्याची मागणी करणारे ईमेल स्वरूपातील पत्र क्रीडा साहित्य विक्रेत्यास लिही. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुढे आहे प्रश्न 16. खालील मुद्द्यांना अनुसरून 10 ते 12 ओळीत कथा लिही. 5 गुणांसाठी आहे. मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कथा लिहायची आहे. मुद्दे मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही मुद्दे वाचायचे आहेत. प्रश्न 17. तुझ्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत लेखन 9 ते 10 वाक्यात लिही. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुढे आहे प्रश्न 18. 8 गुणांसाठी आहे. पुढील मुद्द्यांना अनुसरून 18 ते 20 वाक्यात आत्मकथन लिही. मी शाळा बोलते आणि पुढे मुद्दे देण्यात आलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.